हवामान विभागाकडून विदर्भात आज वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा अंदाज। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज येलो आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात तब्बल 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा। सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचा टोकाचा निर्णय। लातूर शहरातल्या आनंदनगर भागात दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध। पारगावमधील ग्रामस्थांकडून ग्रामसभेत विमानतळ विरोधाचा ठराव मंजूर। 7 गावातील नागरिक एकत्र येऊन विमानतळाला विरोध करणार। बुलढाण्यात बंद पडलेल्या रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्यासाठी नागरिक आक्रमक। ग्रामस्थ धडकले थेट नगरपालिकेवर। रस्त्याचं काम त्वरित पूर्ण न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। टाळ वाजवत शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन। पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय गोदामातील हमालांचं आंदोलन। 3 वर्षांपासून हमालांचं वेतन थकलं। थकलेलं वेतन देण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन। नागपूर घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाची निदर्शनं। पोलिसांना झालेल्या मारहाणीचा हिंदू समाजाकडून निषेध। हिंदू समाजानं पोलिसांना मागणीचं निवेदन दिलं। पुण्याच्या भोरमध्ये नागपूरमधील घटनेच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक। महिला पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। साताऱ्याच्या फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती। कारखान्याचं कार्यालय सील करून ताबा घेतला। कारखान्यावर प्रांताधिकारी म्हणून प्रियंका आंबेकरांची नियुक्ती। पैठणच्या संत एकनाथ सहकारी कारखान्याचे चेअरमन सचिन घाळे यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा। घाळे अध्यक्षपदी निवडून आल्यावर थकबाकीदार असल्यानं त्यांना पदमुक्त करण्यात आलं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर। 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला होणार मतमोजणी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणार निवडणूक। कोल्हापूरच्या इचलकरंजीत 12 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पोलीस कोठडी। आरोपी शिक्षक विजय कुंडलकर विरोधात महिला आक्रमक। बुलढाण्यात बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 1.5 वर्षानंतर डीएनएच्या रिपोर्टमुळे प्रकरण उघडकीस। जलम पोलीस स्टेशन हद्दीतली धक्कादायक घटना। पुण्यात वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासन ऍक्शन मोडवर। उजनी धरणात 5 बेकायदा बोटी पकडल्या। महसूल पथकाची दमदार कामगिरी। जळगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 20,73,000 रुपयांची फसवणूक। या प्रकरणी गुन्हा दाखल। नाऱ्यालगतच्या कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये सरपण गोळा करण्यास गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला। वन्य प्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी अभयारण्यात चेन फेन्सिंग करण्यात येणार। सिंधुदुर्गमधील 2001 पासून बंद असलेले नरडवे धरणाचं काम सुरू होणार। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आर्थिक पॅकेज वाटप करण्याचे आदेश। गोंदियातील मामा तलाव दुरुस्तीने होणार सिंचनात वाढ। तलाव दुरुस्तीवर होणार 92 लाखांचा खर्च। महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे यांच्याकडून निधी कमी न पडू देण्याचं आश्वासन। नाशिकच्या निफाडमध्ये कांदा पिकाचं उत्पादन आणि काढणीविषयी मार्गदर्शन शिबिर। राष्ट्रीय बागवानी अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठानकडून शिबिराचं आयोजन। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले। कांद्याला केवळ 12 ते 13 रुपये प्रति किलो भाव। मागील 2 आठवड्यापूर्वी कांद्याला 24 ते 25 रुपये प्रति किलो भाव होता। नांदेड जिल्ह्यात हळदीच्या दरात मोठी घसरण। बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आवक वाढल्यानं हळदीचे दर घसरले। येत्या काळात हळदीच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाच्या दरात 400 रुपयांची घसरण। गव्हाला 2,900 रुपयांपर्यंत दर। बाजारात गहू विक्रीसाठी आल्यानं दिवसेंदिवस दरात घसरण। सरदार शमशेर बहादूर खंडेराव बर्गे यांचा रायगडावरील शौर्य दिवस। त्यांच्या साताऱ्यातील बर्गे घराण्याच्या वतीनं उत्साहात साजरा। या शौर्य दिन कार्यक्रमाला रायगडावर 300 जणांची उपस्थिती। रायगडच्या महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारली जाणार। चौदार तळ सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापन दिन सोहळ्यात मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा। चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार। भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय।
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान, अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री हुमा कुरेशी शिर्डीत साई समाधीचं घेतलं दर्शन. रायगडच्या माणगावमधील पळसगाव बुद्रुकमध्ये भैरी जोगेश्वरी वाघजाई देवीचा यात्रोत्सव जल्लोषात साजरा. यात्रेसाठी भाविकांची गर्दी. वाघजाई देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध. परळीत शीतला मातेचा उत्सव. होळीनंतर देवीच्या उत्सवाला सुरुवात होते. परळीजवळील चांदापूर रोडवर शीतला मातेला नैवेद्य. या नैवेद्याचं गरजूंना वाटप. साताऱ्याच्या कराडमधील वडगावमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. पृथ्वीराज चव्हाण यांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात 37 कोटी 78 लाखांच्या महसुली खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी.